नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पूनम लांडकर या ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर माझे नाव आहे पूनम. तर मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये नाव आणि माझी ओळख आणि माझ्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती सांगितलेली आहे, पण तो व्हिडिओ मंडळी कोणीच नाही बघितला. तर प्लीज माझे व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट करा, कारण मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. आणि इथे बघा मी म्हणजे खुरपत आहे, कारण की हे माझ्या घरासमोर जे छोटंसं गार्डन आहे, तर तिथे खूप जास्त म्हणजे असं गवत झालं होतं आणि ते चांगलं दिसत नाही. आणि मी म्हणजे खुरपायला शिकतच आहे, म्हणजे माझ्या सासूबाई मला शिकवत आहे शेतातील थोडं थोडं काम. तर मी पण आता शेतातील कामं करणार आहे, कारण की माझ्या नवऱ्याला म्हणजे सपोर्टची खूप गरज आहे. तर त्यांच्याच मदतीसाठी म्हणजे आपलं नाही का शेतातल्या शेतात मग मी काम करणार आहे, म्हणजे तेवढीच त्यांना मदत होईल. तर मी माझ्या जीवनाबद्दल थोडी तरी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्लीज मंडळी, हात जोडून विनंती आहे, मला सपोर्ट करा आणि तो व्हिडिओ सर्वांनी बघा. तर तुम्ही कसे आहे मंडळी, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि छान छान कमेंटा पण करा. मला तुमच्या सर्वांच्या कमेंटा वाचून खूप आनंद होईल आणि मला कमेंटा वाचायला पण आवडतात. आणि तुम्ही सर्व कसे आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी तुमचे काय कामं चालू आहेत शेतातील आणि तुम्ही कुठून बोलता, काय बोलता, हे मला नक्की एक कमेंट करून सांगा. तर इथे मी खुरपत आहे आणि या आपल्या चॅनलवर मी तुम्हाला म्हणजे मी जशी गावात राहते ना, तर गावाकडील तुम्हाला व्हिडिओ, परत माझ्या जेवढ्या काही रेसिपीज आहेत, माझ्या सासूबाईच्या जेवढ्या काही रेसिपीज आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि मेन म्हणजे चुलीवर जे आम्ही स्वयंपाक करतो ते व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मी नक्की दाखवेल. आणि आपल्या व्हिडिओवर तुम्हाला खूप छान छानच म्हणजे चांगलं काही बघायला व शिकायला मिळणार आहे. तर मी आता इथे लवकर खुरपून घेते, कारण की खूप जास्त असं आभाळ आलेलं आहे. आणि इथं पुण्या साईडला म्हणजे पुण्यात राहते मी, पण विलेजमध्ये राहते म्हणजे गावात राहते. तर तुम्हाला माहिती आहे इकडे पुण्या साईडला खूप पाऊस असतो. तर आज पण इथे मस्त असं खूप आभाळ आलेलं आहे आणि पाण्याची तर गरज आहेच, कारण की म्हणजे पाऊस झालेला आहे भरपूर, पुण्यामध्ये छान पाऊस पडला आहे. पण तरीसुद्धा म्हणजे गावाकडे ना खूप पाऊस येतो. तर आत्ता पण आभाळ आलेलं आहे आणि मी बाहेरच आहे, खुरपत आहे आणि स्वामीनी पण मला खुरपू लागत आहे. तर हा माझा आजचा छोटासा 3 मिनिटाचाच व्लॉग होता, तर तो नक्की बघा मंडळी. आणि प्लीज तुमच्या पूनमताईला भरभरून सपोर्ट करा. आणि जो कोणी आपला म्हणजे हा व्हिडिओ बघत असेल किंवा जो कोणी नवीन असेल आपल्या या व्हिडिओ चॅनलवर, तर त्यांनी पण मला सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सर्वांनी स्वतःची छान मस्तपैकी अशी काळजी घ्या. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. कमेंट करा मला की कुठला व्लॉग बनवू मी नेक्स्ट. तर हे आहे माझ्या दारात छोटंसं फुलांचं झाड आणि त्याला फार सुंदर अशी फुले आलेली आहेत आणि देवाला वगैरे फुले आम्ही इथलेच चढवतो, म्हणजे लावायची गरज नाही. आणि शेतातून तर आई घेऊन येतात फुलं, तर त्याच्यामध्येच होऊन जातं. तर हे बघा आमच्या दारामध्ये छोटंसं असं मस्त आंब्याचं झाड पण आहे. तर याला भरपूर आंबे येतात आणि हा आंबा जो आहे ना खूप गोड आहे. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या सर्वांनी. बाय बाय.